तर मित्रांनो आत्ताच कासेगावचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि त्यात 35व्या गटात चेचेगावचा जलवा आणि बकासूर गट पास झाला आहे। दादा नमस्कार, काय नाव आपलं? काय सांगाल आजचं मैदान एकंदरीत कसं वाटतंय काय? आणि आज आपल्या जलवाने 35व्या गटात जलवा केलाय, काय सांगाल म्हणजे? हां कसं काय नियोजन झालं होतं काय? बर, आज ही जोडी म्हणजे खरं तर निकालाला बघितलं तर प्रेक्षक पण खूप जल्लोष करत होते, कारण एक नंबर अशी जोडी पळाली, काय सांगाल जोडीबद्दल? बरोबर, नक्कीच तुम्ही एक म्हणजे महत्वाचं एक वाक्य बोलला की देवाच्या काळात पळाला की, कारण बकासूर देवच आहे, पब्लिकच्या मनातला देव आहे आणि तुम्ही त्याची आता स्तुती केली। तुमच्या जलवाबद्दल काय सांगाल? जलवा पण आज खूप स्पीड लागलं, चांगला पळाला, काय सांगाल? आता पळशीच्या मैदानात एक नंबरचा मानकरी होता, एक नंबर केला। हा, कसं वाटतंय म्हणजे आता पळशीच्या मैदानात एक नंबर आणि आज एक खूप मोठा नामांकित पायरा, काय सांगाल? गाडी हा म्हणजे वैभव असतील नाहीतर मोबाईल सेट असतील नाही तर मामाने फोन केला, मामाने फोन केले एका शब्दात बैलमध्ये हवे काय नाही प्रॉब्लेम, नक्कीच त्याने आम्हाला दिला। बरोबर, नक्कीच। आणि ड्रायव्हर बबलू चाचा होते, त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल? बबलू चाचा ड्रायव्हिंग म्हणजे काय बोलायचं नाही, त्यांचा विषय नक्कीच। आणि सुट्टीला कशी वाटली जोडी? म्हणजे सुट्टी गाडी दोन्ही शांत उभी राहतात बैल, काय नाही प्रॉब्लेम। आणि बकासूरचं पण कौतुक करावं, कारण निकालावर तुम्ही कमीच आहे। आणि आज म्हणजे जलवाबद्दल काय सांगाल? म्हणजे जलवा आज म्हणजे पळालाय, म्हणजे अतिशय सुंदर पळालाय आणि त्याने बकासूरला पण नाराज केलं नाही, काय सांगाल? म्हणजे ह्या जोडीबद्दल काय सांगाल? आज गाडी चांगली पळली। हा, जलवा आता किती वर्षाचा साधारणतः? काय आता एक 2 वर्षाचा। कुठून घेतला आपण? काय घरच्या गाईचाच आहे। आणि काय सांगाल त्याचा इतिहास? म्हणजे आदत मध्ये काय इतिहास सांगाल? काय आदत मध्ये आम्ही काय त्याला शक्यतो पळवलेला नाही, 3 मैदान पळवलं, 3 मैदान तो 1-2 मध्ये जाय आणि पैसे स्टेशनला काढला, दात लावल्यामुळे एक दात उभवत होता, आम्ही सध्या बांधूनच ठेवलेला, पैसेला काढला की 1 नंबर केला, त्याच्या आजच काढला। बरोबर, पळशीमध्ये नाव केलं, मोठं नाव केलं, चांगली गाडी पळली दोन्ही। त्यानंतर पायऱ्यासाठी फोन वगैरे आले असतील? फोन आले नक्कीच। आणि म्हणजे आता हा पायरा म्हणजे एकंदरीत जुळून कसा आला होता बकासूर सोबतचा? बबलू चाचांनी सगळं घडवून आणलं, नक्कीच पहिल्यांदा आभार मानायला पाहिजे। आणि आता आज एक कालच म्हणजे एक गुड न्यूज मिळाली होती की कासेगावचं हिंद केसरी मैदान नाव किताब मिळालाय आणि आज जलवाने पण गटात जलवा केलाय, काय सांगाल पुढचं कसं वाटतंय? म्हणजे काय आज हिंद केसरीचं मैदान झालंय खरं तर हे? नक्कीच नक्कीच नक्कीच, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। जलवाने आज गटाला पण जलवा केलाय, सेमीला पण जलवा करेलच आणि फायनलचा 1 नंबर करेल, हीच तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।